मी आज आपल्या घरात रोजच्या ताटात छान बसणारी एक साधी पण खूप पौष्टिक अशी अळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्स आणि तीळ म्हणजे सेसम सीड्सची चटणी बनवते. आपल्या महाराष्ट्रात ही चटणी म्हणजे फक्त चवीसाठी नाही, तर ती आपल्या जेवणातील एक छोटासा आरोग्याचा भाग असते. अळशीमध्ये ओमेगा 3 असतं, पचनासाठी चांगली, आणि तीळ म्हणजे कॅल्शियम भरपूर. म्हणूनच आपल्या आजी आजोबांच्या ताटात ही चटणी नेहमी दिसायची. सुरुवात भाजण्यापासून. आधी अळशी आणि तीळ छान भाजून घ्या. हलक्या फुलक्या आवाजानं ती फुटायला लागली की समजा तयार. मग सुक्के खोबरं पण हलकं भाजून सोनेरी रंग आला की बस. आता हे सगळं थोडं पल्स मोडवरती वाटून घेतले. आता तेलात कॉमेंट्समध्ये इन्ग्रेडियंट्स दिलेत ते घालू आणि कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊ. आता हे थोडं थंड झालं की मिक्सरमध्ये टाका. त्यात मिरची पावडर, मीठ आणि सीड्स व खोबऱ्याचे मिश्रण घालून छान बारीक वाटून घ्या. तुम्हाला कोरडी चटणी आवडत असेल तर जास्त बारीक वाटू नका. मी बारीक वाटून घेतली. त्यामुळे दोन्ही सीड्स मधलं तेल बाहेर पडून चटणी फार कोरडी होत नाही. बस तयार आहे आपली घरगुती सीड्सची चटणी.